जगत. जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोही ठाई ना सर्प जगत. ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्म मीची असे. पुण्यपुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणी भजावा राम. तो मीच आहे आत्मा आप्तकाम, तरी नमन कोणा करावे म्या. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आद्य जगद्गुरु श्री शंकराचार्य भगवान की जय. सब संतन की जय. श्री कृष्णार्पणमस्तु. श्री कृष्ण अर्पणमस्तु. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. विचारसागर. विचारसागर ग्रंथामध्ये तरंग पहिला आणि पहिल्या तरंगामध्ये कालपर्यंत आपण प्रस्थानत्रय काय आहेत त्या प्रस्थानत्रयाचा विचार काल करून आलो. थोडक्यात अवतरण की दश उपनिषद, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र हे प्रामुख्याने असणारे 3 ग्रंथ आहेत. आणि हे 3ही ग्रंथ वेदांत शास्त्राचं प्रतिपादन करणारे आहेत. असा 3ही ग्रंथाचं एकत्रीकरण होणं, 3ही ग्रंथ एकत्र येणं आणि त्या ग्रंथाच्या माध्यमातून स्वरूपाची प्राप्ती करून घेणं, त्याला त्या ठिकाणी प्रस्थानत्रय असं म्हटलं जात आहे. म्हणून त्या असणाऱ्या प्रस्थानत्रयावरती भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्य यांनी काय केलेलं आहे? भाष्य केलेलं आहे. का भाष्य केलं? तर या ठिकाणी हे जे प्रस्थानत्रय आहेत आणि हे सहजासहजी कळण्यासारखे नाहीत, म्हणून असा विचार मनामध्ये घेऊन भगवत पूज्यपाद शंकराचार्यांनी त्याच्यावर काय केलं? भाष्य केलं. म्हणजेच त्यांना सोप्या स्वरूपामध्ये करण्याचा प्रयत्न केला, म्हणजेच ते प्रस्थानत्रय सोपे झाले. मग ते भाष्य झाल्याच्या नंतर अजूनही त्याच्यावरती काही टीकाकार होते. त्या टीकाकाराने त्याच्यावरती भाष्यावरती टीका केली. मग कोणकोणते टीकाकार होते? त्यामध्ये अद्वैत सिद्धी, विवरण आणि भामती निबंध असे 3 प्रकारचे ग्रंथ करणारे अद्वैत सिद्धी नावाचा ग्रंथ किंवा त्याच्यावर टीका करणारे जे होते ते श्री मधुसूदन सरस्वती. त्याच्यानंतर विवरण नावाचा ग्रंथ झाला त्या भाष्यावरती. त्याचे कोण टीकाकार होते? तर ते श्री चरण प्रकाश आत्मा यती आणि भामती निबंध अशा प्रकारचा यावर टीका करणारे जे होते त्यांचं नाव पंडित निश्चलदास स्वामी हे होते. आता यांनी सुद्धा त्या असणाऱ्या भाषेनुसार ग्रंथ वाचस्पती मिश्रा अशा प्रकारचे हे त्या भाष्यावर टीका करणारे ग्रंथकार होऊन गेले. पण त्यांनी ग्रंथ कोणत्या भाषेमध्ये केला? तर त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी आपल्या संस्कृत भाषेमध्येच ग्रंथ त्या ठिकाणी केला. आता हे 3ही प्रकारचे ग्रंथ झाले, पण गंमत अशी झाली का हे ग्रंथ कोणाच्या कामाचे आहेत? तर हे ग्रंथ ज्यांना संस्कृत कळत आहे त्यांच्याच कामाचे आहेत आणि त्यांनाच हे ग्रंथ कळण्यासारखे आहे. म्हणून पुढे त्या सर्व ग्रंथाचे सार मनात घेऊन ज्यांना संस्कृत कळत नाही त्यांच्याकरता जरूर तेवढ्या वेदांत शास्त्राच्या प्रक्रियेच्या सरणीचा भाग लक्षात घेऊन विचारसागर नावाचा ग्रंथ हिंदी भाषेत पंडित निश्चलदासजींनी लिहिला. म्हणून हे सगळं वेदांत शास्त्राच्या ज्या प्रमुख असणाऱ्या प्रक्रिया, काही प्रक्रिया अधिक असतील, काही प्रक्रिया नको आहेत, ज्याची आवश्यकता नाही, मग जितक्या त्या ठिकाणी महत्त्वाच्या आहे, गरजेच्या आहे तेवढ्याच प्रक्रिया लक्षामध्ये त्यांनी घेतल्या आणि काय केला? ग्रंथ तयार केला.
जर आता प्रस्थानत्रयावरती भाष्य झालं संस्कृतमध्ये, जर त्या भाषानुसार ग्रंथ झाले संस्कृतमध्ये आणि पंडित निश्चलदास स्वामींनी जर ते संस्कृतमध्ये केलं असतं तर काय केलं असतं? तर काहीच केलं नसतं, कारण त्याचा उपयोग कोणाला झाला नसता, कारण ते पहिलं सुलभ झालं होतं पण ते संस्कृतमध्ये झालं होतं. मग आता काय केलं? तेच असणारे ग्रंथ आणि सगळ्या असणाऱ्या त्या ग्रंथाचा सार काय केला? मनामध्ये धारण करून अशा पद्धतीने एक स्वभाषेत, म्हणजे आपल्या स्वतःच्या भाषेत किंवा आपल्या सर्व लोकांना अशा प्रकारे कळेल असा स्वभाषेमध्ये, म्हणजे हिंदी भाषेमध्ये अशा प्रकारचा तो ग्रंथ तयार झाला. त्या ग्रंथाला विचारसागर असं नाव आलं. आता ते विचारसागर नाव का आलं? तर तिथं परिचित आला की तिथं आपण त्याचा विचार करू. आता अशा प्रकारचा विचारसागर नावाचा ग्रंथ झाला, पण तो इतका लोकप्रिय झाला. इतका लोकप्रिय का झाला असेल बरं? कारण त्याचं असे की आतापर्यंत संस्कृत कळत नव्हतं आणि आता मात्र आपल्याला स्वभाषा, आपली भाषा कळते आणि त्या भाषेमध्ये अशा प्रकारचा ग्रंथ झाला. कोणी म्हणू शकतं आम्हाला संस्कृत नाही कळत, आम्हाला वेदांतशास्त्र नाही कळत, असं जर तुम्ही म्हणता असेल, संस्कृत कळत नाही इथपर्यंत ठीक आहे, पण आम्हाला वेदांत कळतो. आता आपण काय करतो? आता वेदांताचं चिंतन करतो आपण, पण संस्कृतचा काय संबंध आहे का आपल्याला? संस्कृत कळत नाही, त्याची भाषा कळत नाही, त्याचे गण कळत नाही, त्याचे धातू कळत नाही, त्याचा उपसर्ग कळत नाही, त्याचं व्याकरण कळत नाही. नाही कळू द्या, पण आता चिंतन कशात चाललेलं आहे? आता तुम्ही म्हणू शकता ना, आम्ही वेदांत शास्त्राचं चिंतन करतो. कोणामुळं करतो? पंडित निश्चलदास स्वामीमुळे करतो. पंडित निश्चलदास स्वामीने हे जर केलं नसतं तर आपल्याला कळालं असतं का? भगवद्गीतेवरती ज्ञानोबांनी टीका केली नसती तर आपल्याला वेदांत शास्त्राचे चिंतन कळालं असतं का? अजिबात त्या ठिकाणी कळालं नसतं. म्हणून तो इतका लोकप्रिय झाला, म्हणजे अनेक अनेक प्रांतामध्ये, कर्नाटकमध्ये जा, आंध्रामध्ये जा, पंजाबमध्ये जा, कोणत्याही प्रांतामध्ये जा, कोणत्याही राज्यामध्ये जा, अशा ज्या ज्या भागामध्ये अशा अनेक ठिकाणी हाच विचारसागर. आणि काय केला? आता इकडं समजा कन्नडमध्ये असेल तर तो कानडी भाषेमध्ये झाला असेल, पण आहे विचारसागरच. तिकडं खाली आणखीन तुम्ही एक खालच्या प्रांतामध्ये गेला तर त्या त्या भाषेमध्ये, त्यांच्या भाषेमध्ये अशा प्रकारचा ग्रंथ झाला, याची पण उल्लेख सापडतात. म्हणून तो इतका लोकप्रिय झाला की त्याची बहुतेक सर्व भाषेत भाषांतरे झाली. अनेक जे भाषा होते त्या भाषेमध्ये भाषांतरे झाली. म्हणजे हिंदी होता तर तो मराठी झाला, तोच तेलुगू झाला, तोच कानडी झाला, तोच मल्याळम झाला, तोच बंगाली झाला, तोच आणखी ओडिसातल्या भाषेचा, अशा अनेक प्रकारच्या भाषेमध्ये झाला. मग त्यातल्या त्यात आता आपण महाराष्ट्रीयन आहोत. मग आता आपल्या महाराष्ट्र भाषेमध्ये हा प्रथम ग्रंथ कोणी केला? तर त्यामध्ये म्हणजे राजमान्य हरभरे शास्त्री यांनी मराठी भाषात भाषांतर केले. विचारसागर हा ग्रंथ वेदांत विषयावरील संस्कृत व प्राकृत ग्रंथात योग्य प्रवेश करून देणारा आहे. जर आता आपण आणि मनाला अशा प्रकारे नाव देऊन टाकायचं की आता हे उर्वरित आयुष्य म्हणजे केवळ विचारसागराकरताच आहे, असं जर मनामध्ये निश्चय केला, इथून पुढे विचारसागर ग्रंथाचे चिंतन करत असताना कोणत्याही प्रकारचा गाफीलपणा, प्रमाद, भ्रम अशा प्रकारचा मनामध्ये येऊ देणार नाही आणि अशा प्रकारचा हा ग्रंथ करेल, असं जर कोणी जर विचार जर केला तर हा ग्रंथ काय करेल? हा ग्रंथ त्याला सर्व ग्रंथामध्ये, म्हणजे तुम्हाला जर संस्कृत शिकून त्या संस्कृत बाकीचं जर समजून घ्यायचं असेल, वरती प्रासतंत्र्य वगैरे किंवा विवरणादी बाकीचे ग्रंथ समजून घ्यायचे असेल, त्याच्यामध्ये प्रवेश होईल का? हा विचारसागर तुम्हाला त्याहीमध्ये प्रवेश करून देईल. बाकीचे काही प्राकृत ग्रंथ पण आहेत आपल्या स्वभाषेमध्ये, आपली भाषा आपल्याला कळणार आहे. कोणता आपल्या प्राकृत स्वरूपाचा ग्रंथ आहे? वृत्तीप्रभाकर नाही का? वृत्तीप्रभाकर नावाचा ग्रंथ आहे. त्या वृत्तीप्रभाकर अशा असणाऱ्या ग्रंथामध्ये प्रवेश करून देईल. आणि ज्ञानेश्वरी गाथा काय संस्कृतमध्ये का प्राकृतमध्ये? प्राकृतमध्येच आहे. म्हणजेच काय, मग ह्या ग्रंथाचं चिंतन जर चांगलं झालं तर मग तुम्ही म्हणाल अहो ते ज्ञानेश्वरीचा अर्थ आम्हाला कळायला लागला, गाथेचा अर्थ आम्हाला कळायला लागला, फक्त शब्दाची जुळवाजुळव करावं लागते, एवढंच हातवट आहे त्याच्यामध्ये. म्हणजे हे सगळं कळायला लागलं. कसं काय कळायला लागलं? त्याचं कारण आहे या विचारसागराने आम्हाला त्याहीमध्ये प्रवेश करून दिला. दादा आपल्याला नेहमी सांगतात विचारसागर म्हणजे चौकट आहे आणि साऱ्या संतांचं, साऱ्या ग्रंथकारांचं, साऱ्यांचं म्हणणं काय आहे? चौकटीच्या आत आहे. चौकटीच्या आत आहे
विचारसागर नावाच्या चौकटीच्या आत आहे. म्हणून आपल्या सर्वांना अशा प्रकारे हा विचारसागर संस्कृत ग्रंथ असेल, प्राकृत ग्रंथ असेल, सर्व ग्रंथामध्ये प्रवेश करून देणारा आहे. त्याचे वारंवार चिंतन केल्यापासून जे रहस्य मनात आले, आता साखरे महाराज म्हणतात की काय केलं की आम्ही सुद्धा मग अशा प्रकारे ह्या ग्रंथाचं वारंवार चिंतन केलं, सातत्याने चिंतन केलं. बराच मोठा कालावधी त्यांचा होऊन गेला. त्या ओव्यांमध्ये विचार पुढे येतोय. मग ते चिंतन केल्याच्या नंतर काय केलं त्यांनी की ग्रंथातील पुनरुक्तीचा भाग गाळून, आता पुनरुक्ती म्हणजे वारंवार इथं पण तीच प्रक्रिया, तिथं पण तीच प्रक्रिया. आपल्याला आता पण होतंय, कधी कधी आपण दुसऱ्या अध्यायामध्ये चिंतन केलं, तरंगात चिंतन केलं, चौथ्या तरंगामध्ये परतो मुद्दा उपस्थित झाला. काय? विशेषण, विशेष, विशिष्ट, हे 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 परतीचं पण येत असतं. मग त्याच्यानंतर परत 5व्या तरंगात आलं, 6व्या तरंगात आलं, 7व्या तरंगात आलं. पहिल्या आता एवढ्या प्रत्येक तरंगात आल्याच्या नंतर हा अतिरिक्तच भाग आहे ना, मग हे वारंवार द्यायची काय आवश्यकता आहे? मग काय केलं, त्याला वगळून टाकलं, त्याला कमी करून टाकलं, म्हणजे जास्त जास्त त्याची अतिशय त्या ठिकाणी पुनरुक्ती होऊ नये. आणि त्याच्यात काय केलं, हा भाग गाळला आणि त्याच्यात काय केलं, गूढ अर्थाचा भाग काय आहे त्याच्यामध्ये, म्हणजे त्याच्यामध्ये गूढ काय आहे, महत्त्वाची उकल कशामध्ये करायची, असा जो भाग आहे गूढ अर्थाचा, त्याचा काय केला, खुलासा करून दिला. म्हणून प्रस्तुत प्रचलित असलेल्या अगदी सरळ मराठी भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळंच या ग्रंथाला नाव काय पडलं, विचारसागर रहस्य नाव पडलं. का पडलं? कारण त्याच्यामध्ये काय केलं त्यांनी, अतिरिक्त भाग होता तो काढला आणि गूढार्थाचा भाग प्रगट करून ठेवला. हेच काय या ग्रंथातलं रहस्य आहे. बाकीच्या ग्रंथामध्ये कसं होतं, भले राजमान्य हरभरे शास्त्री यांनी जरी त्या ओवी रूपाने ग्रंथ केला असेल, पण पुनरावृत्ती वारंवार आली असेल, मग त्याच्यात काय गूढार्थ आहे, तर याच्यामध्ये हे अशा प्रकारचं गूढार्थ आलं. चला आता आपण आजपासून मंगल व विचारसागराचे वर्णन. आता कोणताही ग्रंथ आरंभ करायचा असेल, कोणतंही कार्य आरंभ करायचं असेल, तर आपल्या शिष्टांचा काय संप्रदाय आहे. काय संप्रदाय आहे की मंगल करावं. मंगल, अगदी शेतकरी जरी असेल आणि त्या शेतकऱ्याला जर शेतात जरी काही कार्य करायचं असेल, जुन्या लोकांना माहीत असेल की तो शेतकरी शेतात गेल्याच्या नंतर काय करतो, आधी मंगल करतो, म्हणजे पूजन करतो. काय पूजन करतो, एखादा छोटासा दगड घेऊन त्याला हळदी कुंकू काहीतरी वाहून अशा पद्धतीने काय करतो, त्याची पूजा करतो. पूजा करतो म्हणजे काय करतो, मंगल करतो. जर आता सामान्य शेतकरी आपलं कार्य आरंभ करत असाल, जर मंगल करत असेल, तर आपण तर ग्रंथ करतो. आणि आपल्या शिष्टांचा काय संप्रदाय, मंगल केल्याशिवाय कोणत्याही गोष्टीचा आरंभ करायचा नाही. म्हणून ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला वेदांत शास्त्राचे ग्रंथ जर समजून घ्यायचे असेल किंवा हा वेदांत शास्त्राचाच ग्रंथ आहे असं जर तुमच्या लक्षात जर घ्यायचं असेल, तर वेदांत शास्त्राच्या ग्रंथामध्ये प्रथम मंगल हे केलं जातं. सुरुवातीला मंगल करतात, मध्ये मंगल करतात आणि उपसंहाराला सुद्धा मंगल करतात. अशा 3 प्रकारचा आपला काय परंपरेचा संप्रदाय आहे. आपल्याकडे साधं प्रवचन करा, कीर्तन करा, तिथं सुद्धा 3 ठिकाणी मंगल हे केलं जातं. कीर्तन सुरू होताना मंगल, मध्यंतरी मंगल आणि शेवटी मंगल अशा प्रकारचं केलं जातं. म्हणून आता ह्या ठिकाणी ग्रंथाला आरंभ करत असताना मंगल करतात. काय मंगल करतात पुढे पहा. ग्रंथामध्ये लक्ष द्या सर्वांनी, म्हणजे लक्षात येऊन जाईल. ओम नमोजी श्रीकृष्ण राया, मजवरी तुझा अनुग्रह व्हावया, श्री गुरु चरण कमला या अभिनत्वे नमितो. ओम नमोजी श्री कृष्ण राया. आता या ठिकाणी कोणता शब्द आलेला आहे, ओम अशा प्रकारचा शब्द आलेला आहे. आणि ओम हा शब्द या ठिकाणी येत असताना आणि श्रीकृष्ण राया असा एक शब्द या ठिकाणी आलेला आहे. आणि नमोजी म्हणजे त्याला नमन आम्ही करतो. जसं आपण ज्ञानेश्वरीमध्ये चिंतन करता असताना तिथं पण असं सुरुवात केली त्याने, मंगल करता असताना ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सो संवेद्या आत्मरूपा. म्हणजे काय, ओंकार हाच कोणी परमात्मा. ओंकार
हाच कोणी त्या ठिकाणी काय सांगितला? परमात्मा सांगितलेला आहे, ऐक नाही. मग तिथं परमात्मा कुठं काय सांगितला ज्ञानोबरायने? वेद प्रतिपाद्य म्हणजे वेद त्याचं प्रतिपादन करतात. जय जय सोस वेद्या आत्मरूपा. तुझा जय जयकार असो, कोण? आत्मरूप असणारा परमात्मा तुझा नमस्कार असू द्या. पण तोच परमात्मा कोण आहे? देवा तुची गणेशू. आता माऊलीला त्या ठिकाणी काय करायचंय? गणेशाला वंदन करायचं होतं. मग आता गणेश कुठं पाहिलं त्याने? ओंकारामध्येच गणेश पाहिला. ओंकाराला सोडून आहे का? ओंकार काय? ओंकार हा जो आहे ना, हा प्रणवाचा मंत्र आहे. आणि हा प्रणवाचा मंत्र काय करतो? की सगळ्याचं निर्देशन करून सांगणारा मंत्र आहे. म्हणजे तुम्हाला जर म्हणजे जसं भगवान शंकराला पाहिजे असेल तर आधी कशाला पाहावं लागतं? त्याचा निर्देश करणारा कोण आहे? ओम नमः शिवाय, ऐक नाही, ओम नमो भगवते वासुदेवाय. अशा प्रकारे काय हा ओंकार आहे. आणि अशा प्रकारे हा ओंकार पाहत असताना आपण विचारसागराच्या 5व्या तरंगामध्ये याचं वर्णन आलेलं आहे. आकार, उकार, मकार असे 3 प्रकार त्याच्यामध्ये पाहायला मिळतात की नाही. आणि त्याच्यामध्ये काय अर्धबिंदू जो शेवटी शिल्लक राहतो की नाही, त्याच्याकडे आपल्याला काय करावं लागतो? निर्देश करावा लागतो. ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये तो अर्धबिंदू सुद्धा काय त्या स्वरूपामध्ये बुडून जातो. म्हणजे तो कोण होत असतो? अर्ध मात्रा त्या ठिकाणी होत असतं. मग याच्यामध्ये आकार, उकार आणि मकार हे काय परमात्म्याचे स्वरूप त्या ठिकाणी आहे. आणि त्याला काय केलं जातं? वंदन केलं जातं. जसं ज्ञानोबराय वर्णन करतात की नाही, आकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकारे. हे तिन्ही एकवटले. तिने काय केले? एकवटले. तेथ शब्द ब्रह्म कवळले. शब्द ब्रह्म म्हणजे काय? हा वेद, ऐक नाही, अशा प्रकारे निर्माण ते कवळले. कधी कवळले? कसे कवळले? गुरुकृपा न मिले आदि बीज. हे गुरुकृपेनं आणि सगळ्याचं काय आहे? बीज आहे त्या ठिकाणी. अशा प्रकारे आम्ही काय केलेलं त्याला नमन केलं. पण आता नमन जर करायचं म्हणलं तर कसं नमन करायचं? आरे तुरे करून चालेल का नमन? होईल का नमन? नाही का? ते सर्वांचं आद्य, मूळ, विवर्त, उपादान कारण आहे. सगळ्याचं मूळ कारण ते आहे. म्हणून अशा कारणाला जर आपल्याला नमन करायचं असेल तर ज्ञानोबराय सुद्धा जी शब्द वापरतात की नाही, ओम नमो जी, आहे का? नमन करता असताना काय जी असा शब्द वापरला. जी शब्दाचा अर्थ होतं जी म्हणजे आदरवाचक असणारा हा काय शब्द आहे त्या ठिकाणी. अशा प्रकारे ते नमन करतात. आता तिथं ज्ञानोबराय नमन करतात, मग इथं कसं नमन असेल? इथं सुद्धा जी असा आदरवाचक शब्दाची योजना करून अशा परमात्म्याला त्या ठिकाणी काय केलेलं आहे? नमन केलेलं आहे. आणि मग हा श्रीकृष्ण राया, आहे का नाही? आता आपण पाहिलं मागं यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य असा काय हा परमात्मा आहे. मग याच्या ठिकाणी काय यश आहे. म्हणजे या परमात्म्याला यश कधी नाही. श्री म्हणजे काय? श्री म्हणजे त्याचं वैभव वगैरे पाहायला मिळतं. यश, श्री, औदार्य. औदार्याच्या बाबतीत काय विचार केला त्या ठिकाणी? तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देताना म्हणशी पात्र, आहे का नाही? अशा प्रकारे हा उदार त्या ठिकाणी असणारा परमात्मा आहे. यश, श्री, औदार्य, ज्ञान. आता हा परमात्मा कसा आहे? मुळातच तो ज्ञान स्वरूप आहे. मग ज्ञान देण्यामध्ये काय आहे? स्वतंत्र अशा प्रकारे आहे. ज्ञान, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, आहे का नाही? वैराग्य या परमात्म्याचं पाहिलं ते म्हटले असो महासिद्धींची लक्ष्मी आली पाशी, परी महाविष्णू जैशी न गणिची. भगवंताने त्याला विचारलं का? मोजलं का? विचारलं सुद्धा नाही. असा काय हा परमात्मा त्या ठिकाणी यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐक ना, अशा प्रकारचं काय तैशी आहे कीचे का परत्रीचे पाय भोग पायक झाली या इच्छेचे, परी भोगावे हे ना रुचे मना. म्हणजे आता इच्छेनुसार प्राप्त झाले की नाही, लक्ष्मी स्वतः जवळ आली, पण भोगावा असं वाटलं का? भोगावा असं वाटलं नाही. मग खरं वैराग्य काय? हेच खरं वैराग्य, ऐश्वर्य काय? यश, श्री, वैराग्य, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य. आता हे सगळं त्याचं काय लक्ष्मीसारखी तिथं जर राहिलं असेल, त्याचं ऐश्वर्य काही सामान्य असेल का? विशेष प्रकारचं त्या ठिकाणी काय ऐश्वर्य त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. म्हणून असा असणारा परमात्मा. आणि त्या परमात्म्याची काय खून कशी केलेली आहे? खून म्हणजे ओळख कोणी करून दाखवले? वास्तविक पाहिलं त्या परमात्म्याला ओळख वगैरे काय आहे का? सत्य, ज्ञान, अनंत, गगनाचे प्रावर्ण, नाही रूपवर्ण गुण जेथे. त्याला रूप, वर्ण, काय गुण आहे का? काही नाही. मग त्याची ओळख कशी केली? तसं जन्माला आलेलं बाळ आहे, त्या बाळाची कशी काय ओळख करता बरं?
ते शुकाचे पुत्र जन्माला आले ते पळतच सुटले, काही नावच नव्हतं. मग काय म्हणले, शुक 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 शुक, आहे की नाही, अशी गंमत होती. पण आता मग त्याला काहीतरी नाव दिलं पाहिजे ना, ओळख देण्याकरता काहीतरी संकेत असला पाहिजे. जसं माऊली म्हणतात की नाही, उपजल्या बाळकाशी नाव नाही त्यापाशी, ते काय नाव घेऊन नाहीत ना. मग ठेवल्या नावाशी ओ देत ओठे, मग नाव त्याला ठेवावं लागतं की नाही, काहीतरी त्याला अशा पद्धतीनं नाव ठेवावं लागतं. मग तुम्ही जे नाव ठेवता त्यानेच ते ओळख देतं की नाही, अशा प्रकारची तुम्हाला ओळख देतं. तसं या परमात्म्याला काहीतरी ओळख देण्याकरता नाव असलं पाहिजे का नाही, त्याला त्या ठिकाणी नाव ओळख करण्याकरता काहीतरी नाव असलं पाहिजे. तर माऊली सुद्धा एक त्याच्यामध्ये ओवी, एक ओवी अजून तशीच आहे बघा, कोणाला आठवत असेल तर, ते कीर नाम अजाती, ते कीर नाम अजाती माझी अवेद्या वर्गाची राती, ते ओळखावया श्रुती खून केली. त्याची श्रुतीनं काय केली, वेदाने काय केली, खून केली, आहे का नाही. काय ते ओळखण्याकरता, किंवा काय ओवी, ब्रह्माचा आबोला फिटावा, म्हणजे ह्या जीवाला ब्रह्माचा काय आबोला झाला होता ना, हा, म्हणजे ते कळत नव्हतं. ब्रह्माचा आबोला फिटावा, अद्वैत तत्व तो भेटावा, असा असणारा परमात्मा कोण आहे, अद्वैत स्वरूप असणारा परमात्मा. हिच्या ठिकाणी कोणतं द्वैत नाही. ब्रह्माचा आबोला फिटावा, अद्वैत तत्व तो भेटावा, आयसा मंत्र आयसा मंत्र कवने वेदे बापू देखला, ऐक नाही. मग अशा प्रकारचा मंत्र आणि त्या वेदाने, ऐक नाही, आणि अशा प्रकारे आपल्याला दाखवून दिला. आणि त्याने काय केलं, त्या मंत्राने अशा पद्धतीने काय त्या परमात्म्याची ओळख करून दाखवली. आता हा मंत्र म्हणजे काय, हा मंत्र म्हणजे सगळ्या मंत्रांचा राजा आहे. कोणता, हा ओंकार. हा मंत्र काय, तरी सर्व मंत्रांचा राजा तो, तो प्रणव आदिवर्ण बुजा, तत्कारो ज्या दुजा तिजा सत्कारो, तत्सत, आहे की नाही, अशा पद्धतीने त्याच्यामध्ये आलेलं वर्णन आहे. तर जास्त काही विचार करायचा नाही, कारण सुरुवातीला सुद्धा ब्रह्मदेवाचा जन्म झाला, आणि ब्रह्मदेवाचा जन्म झाला, पण हे सगळं कसं काय करायचं, त्याला हे उत्पन्न करता येणं. मग त्याला कोणता मंत्र सांगितला, पै सृष्टीच्या उपक्रमा पूर्विगा विरोत्तमा, वेडायचा ब्रह्मा एकला होता, वेडायचा ब्रह्मा एकला होता, तो सृष्टी न करू शके, आहे का नाही. काय काय बघा बरं, सगळं मज ईश्वरा ते नोळखे, सृष्टी न करू शके, तो थोर केला एके नामे जेने. कोणतं नाम होतं, हेच असणारं नाम होतं, याच्यापेक्षा वेगळं नाम होतं का, हाच असणारा मंत्र त्याला सांगितला, आणि त्यांनी ही सगळी सृष्टी काय केली, या नामाच्या माध्यमातून उत्पन्न केली. म्हणून आता बऱ्याच त्याच्यामध्ये अशा ओव्या आलेल्या आहेत. आता त्या ओव्या मला पण आठवत नाही, परंतु हा ओम जो आहे, या ओंकारामध्ये तुम्हाला सगळ्याच असणाऱ्या गोष्टीचं अंतर्भाव पाहायला मिळत असतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्ही आता जो शब्द बोलतो की नाही, हा सुद्धा कशाला अनुसरून बोलता, हा सुद्धा ओंकारालाच अनुसरून बोलता. ओंकार वाचून कोणत्याही गोष्टीचा आरंभ होत नाही, म्हणून हा ओंकार. आणि हा ओंकार स्वरूप असणारा कोणी, श्रीकृष्ण राया. श्रीकृष्ण राया शब्दाचा अर्थ होतो राजा, आणि त्याला काय, नमोजी, नमन करतो आम्ही त्या ठिकाणी, असं म्हटलं. का बरं आता ह्या ठिकाणी त्याला नमन करायचं आहे, त्याचं कारण असं आहे, मजवरी तुझा अनुग्रह व्हावया. आता माझ्यावरती काय झाला पाहिजे, तुझा अशा प्रकारचा अनुग्रह झाला पाहिजे, माझ्यावर त्या ठिकाणी काय झालं पाहिजे, कृपा झाली पाहिजे. म्हणून कृपा होण्याकरता, अनुग्रह होण्याकरता, कारण जोपर्यंत ईश्वराची कृपा आपल्यावरती होत नाही, तोपर्यंत आपल्याला कोणत्याच गोष्टी साध्य होऊ शकत नाही. का बरं ईश्वराचाच अनुग्रह झाला पाहिजे, त्याचं कारण असं आहे का, ईश्वर सर्वज्ञ आहे. ईश्वराची उपाधी पाहिली, जीवाची उपाधी पाहिली. आता एकदम ह्या वेदांताचं जर चिंतन करायला सुरुवात जर केली, तर ते वेदांत चिंतन लगेच आपल्या डोक्यामध्ये प्रवेश करणार नाही. म्हणून हळूहळू त्याचं आपण चिंतन करू. फक्त आता इथं शरणागती सांगितली आपल्याला. शरणागती केल्याशिवाय भगवंत आपल्याला प्रसन्न होईल का, त्याची कृपा आपल्याला संपादन करता येणार आहे का, अजिबात आपल्याला कृपा संपादन करता येणार नाही. म्हणून त्या ठिकाणी काय केलं, मजवरी तुझा अनुग्रह व्हावा, माझ्यावर तुझा अनुग्रह व्हायचा आहे, आणि मी तुला नमन करतो. नमन करणं म्हणजे तरी काय करायचं, त्या परमात्म्याची शरणागती करायची. शरणागती केल्याशिवाय परमात्मा आपल्यावरती कृपा करत नाही. कारण अर्जुन काय करतो, आता स्वतःचं सांगत होता. जोपर्यंत अर्जुन स्वतःचं सांगत होता, तोपर्यंत भगवंताने त्याच्यावरती अनुग्रह केला का, नाही केला. तो स्वतः म्हणला का नाही, नंतर तो म्हणला
की काय श्लोक आहे, कार्पण्य दोषो अपहत स्वभावा पृच्छ्वा मित्वा धर्मसमूढ चेत हा, असं काहीतरी. ये श्रेया शानिश्चितम ब्रूहे तन्मे शिष्यस्तेहम शादिमाम त्वम प्रपन्नम. ते अर्जुन म्हणला, एरवी माझ्या चित्ते होते ते बोललं मी येथे, तर या परतेने के तुम्ही जाणार. तेव्हा माझ्या चित्तात माझ्या मनामध्ये जे काय होतं मी बोललो या ठिकाणी. मी पार्थो द्रोणाचा केला, येणे धनुर्वेद मजला दिला. हे उपकारी काय भरलं वदितया ते जे तिच्या कृपा लाही जीवरू ते त्याचे मन व्याभिचारू. तरी का मी भस्मासूर, अर्जुन म्हणे मी काय भस्मासूर आहे का? मग ह्या ऐश्वर्याने वाधावे आणि जे भोग आपण भोगावे ते जळत आगवे. पार्थो म्हणे मला नको ते, कारण ते ते काढून काय की जे ते काढून काय करायचं मला. आणि लिप्त की विसे विजे ते रक्ताने माखलेलं काय मला करायचं. मज नाही उपपत्ती या कारणे मला तुझ्या युक्ती आता अजिबात आवडत नाही. असा अर्जुन डायरेक्ट परमात्म्याला बोलला, असं बोलला. आणि मग असं बोलायच्या नंतर परत त्याला काळजी लागली, हे जाणूनही पार्थो बिहाला. मग पुनरुपी बोलू लागला, मग परत बोलू लागला, काय म्हणू लागला की देवा मी हे तुला जे बोललं ना तरी ना मानसी मागेल माझं मागचं आहे ना मनाव घेऊ नको का. एरवी माझ्या चित्ती खरं सांग माझ्या देवा मनामध्ये होतं तेच मी या ठिकाणी बोललो. आता जे नव्हतं ते नाही बोललो आणि जे होतं ते बोललो, आहे का नाही. पण आता आम्हा उचित काय, आम्हा जे व्याभिचार्याने धर्मा ते झडकरी पुरुषोत्तमा वेगळे सांग, आता उशीर लावू नको. बरोबर आहे का नाही. का, कारण आम्हाला माहिती आहे. कारण जसं म्हणतात की हे सकळ कुळ देखुनी जो शोक उपजलासी म्हणी तो तुझ्या वाक्य वाचून न जाय अनिक. तुझ्या वाक्य वाचून हा शोक जाणार नाही, मला हे पक्क कळलेलं आहे. म्हणून माझ्यावरती काय व्हावा, तुझा अनुग्रह व्हावा. अनुग्रह होण्याकरता आधी काय केली अर्जुनाने आधी शरणागती केली. तसं ह्या ठिकाणी भगवंताची शरणागती करायची म्हणजे काय करायचं, आपल्या ठिकाणी असणारा मीपणा हा घालून टाकायचा. मी कोणीतरी आहे हा घालून टाकायचा आणि परमात्म्याशी काय व्हायचं, एक व्हायचं. आणि एक होऊन अशा पद्धतीनं काय करायची, परमात्म्याची शरणागती करायची. अशी परमात्म्याची आपण जर शरणागती करू तर परमात्मा काय करेल, आपल्यावरती अशा प्रकारे अनुग्रह करेल. मग आता ह्या ठिकाणी कशासाठी मंगल चाललेलं आहे, तर आपल्यावरती परमात्म्याचा अनुग्रह व्हावा. आणि इथून पुढं आपल्याला ह्या विचारसागराच्या एक एक प्रक्रिया व्यवस्थित कळाव्या, आहे का नाही. कारण पाठ ऐकत असताना आपलं जर पाठामध्ये पूर्णतः लक्ष नसेल, आता ह्याच्यामध्ये शास्त्रीय पारिभाषिक शब्द येतील आणि ते शब्द आल्याच्या नंतर ते सारे आपल्या डोक्यावरून जातील. मग आपण म्हणू याच्यामध्ये काही तथ्य आहे का, याच्यामध्ये काही मर्म आहे का, आपल्याला कळाने कवळाने काय ते करत बसता. मग काय संसार करता का, बाकीचा हिंगांचिंगा करता का, आणि सारे लोक तेच करत आले. मग थोडं बसा, परमात्मा काय करेल, अनुग्रह करेल. परमात्मा कसा आहे, दयाळू आहे. परमात्मा कसा आहे, कृपाळू. अशा प्रकारचा परमात्मा त्या ठिकाणी आहे. तो बरोबर करणार आहे. फक्त काय, आपण एका ठिकाणी थांबा म्हणजे तो आपल्यावर काय करतो, अनुग्रह त्या ठिकाणी करतो. म्हणून मजवरी तुझा अनुग्रह व्हावया आणि माझ्यावरती तुझी कृपा अनुग्रह होण्याकरता गुरुचरण कमळा या अभिनत्वे नमितो. आता काय करतो मी, गुरुचरण, ऐक नाही. आता या ठिकाणी गुरुचरण शब्दाचा अर्थ काय करायचं, गुरुचं खरं असणारं स्वरूप जाणणं. गुरु की नाही आपले, त्या गुरूंचं त्या ठिकाणी काय करायचं, स्वरूप अशा प्रकारे जाणायचं. काय जाणायचं की मी वेगळा नाही आणि गुरु सुद्धा वेगळे नाही. मी आणि गुरु काय परमात्मा रूपच आहे त्या ठिकाणी. म्हणजे दोघांमध्ये भेद आहे का नाही, दोघांमध्ये असणारा जो भेद आहे तो भेद त्या ठिकाणी पूर्णतः घालवायचा, आहे की नाही. मी कोणाला, गुरुला त्या ठिकाणी पाहतो. कशाने गुरुला पाहता, डोळ्याने गुरुला पाहता त्या ठिकाणी, बरोबर आहे की नाही. मग डोळ्याने तुम्हाला गुरु दिसतो, पण तो गुरु तुम्हाला दिसतो फक्त शरीराने तुम्हाला तुमच्यापेक्षा वेगळा वाटतो. मग शरीर कशाचं कार्य आहे, शरीर मायाचं कार्य आहे. शरीर पंचमहाभूताचं कार्य आहे. आणि ते नित्य आहेत का, ते सत्य आहेत का, ते नित्य नाही, ते सत्य नाही, ते बदलणारे आहेत. आणि ते जे गुरुतत्व आहे ते बदलतं का, गुरुतत्व बदलत नाही. आणि तुम्ही ज्या तत्वाला नमस्कार करता ते तत्व तरी बदलतं का, ते बदलत नाही. मग हे आणि ते तत्व काय एकच आहे, फक्त उपाधी वेगवेगळी. आता त्याला गुरु म्हटले जाते आणि तुम्हाला त्या ठिकाणी शिष्य म्हटलं जातं. हा तुमच्यामध्ये काय आहे, फरक आहे. मग याच्यात काय करायचा, भेद काढायचा आणि श्रीगुरूला काय करायचंय, नमन करायचं. म्हणजे श्रीगुरु चरण, श्रीगुरूंचं खरं स्वरूप. आणि अशा प्रकारे काय करायचं, जाणायचं. श्री गुरु चरण कमळा
अभिनत्वे नमितो, म्हणजे अशा प्रकारचे श्री गुरुचे चरण हेच काय आहे, कमळ. कमळ अशा प्रकारे आहे, ते पद्म त्या ठिकाणी आहे आणि त्या असणाऱ्या पद्माला, कमळाला अशा प्रकारे काय करतो, नमन करतो. पण नमन करत असताना काय करायचं, अभिनत्वाने अशा प्रकारे त्या ठिकाणी नमन करायचं. आणि कुठपर्यंत नमन करायचं, जोपर्यंत आता आपले डॉक्टर जाधव बाबा सांगतात की आपण जीवनामध्ये आणि कधीच कृतज्ञ नसावं. कशासाठी कृतज्ञ नसावं, जर आपल्याला जीवनामध्ये कुडी आणि तहानेने व्याकुळ झाला असता, तांब्याभर का होईना पाणी दिलं असेल, लोक कृतज्ञ होतात ना. आता मला थोडं कृतज्ञ स्वरूपाचं वर्णन करायचं आहे, मग ते जरा थोडं जास्त वेळ लागेल, पण होऊ द्या, एक एक मुद्दा जरा बारकाने होईल, तुमच्या पण लक्षामध्ये येऊ शकतो. माणसाने, डॉक्टर बाबा सांगायचे का, जीवनामध्ये कोणीच कृतज्ञ होऊ नये, मग कृतज्ञता अंतःकरणामध्ये बाळगावी, हे लक्षात घ्या. जर मनुष्य कृतज्ञ होत असेल आणि अशा प्रकारे जीवन व्यतीत करत असेल, तर महाभारताच्या पर्वावरती एक कथा अशी आलेली. काय आलेली कथा, की कृतज्ञ असणाऱ्या माणसाचे कुत्री सुद्धा मांस खात नाही. कृतज्ञ माणसाचे कुत्री सुद्धा मांस खात नाही. मुद्दा जरा बारकाईने लक्षात घ्या, तुमच्या लक्षात येऊन जाईल की एक कोणीतरी ब्राह्मण होता आणि कुठंतरी पुरोहिती करण्याकरता, काहीतरी कार्य करण्याकरता रस्त्याने निघाला होता. जाता जाता त्याने थोडी भाकरी शिदोरी बरोबर घेऊन चालला होता. का बरं घेतली होती, म्हणजे 4-5 दिवसाचा प्रवास होता. पूर्ण त्या जंगलामधून प्रवास करायचा होता. कुठं काय भोजन मिळण्याची शक्यता नव्हती, म्हणून जाताना आपल्याबरोबर तो शिदोरी घेऊन अशा प्रकारे निघाला होता. जाता जाता म्हणे त्या अरण्यामध्ये चालत असताना दुपारपर्यंत चालला आणि दुपारपर्यंत थकला, उन्हाचे दिवस होते, झाडाखाली झोपला. ज्या झाडाखाली झोपला त्या झाडावरती एक राजहंस नावाचा पक्षी राहत होता. आता तो राजहंस होता ना, तो काही सामान्य राजहंस त्या ठिकाणी नव्हता. तो काय करायचा, सत्यलोकामध्ये जायचा. सत्यलोकामध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी आणि ब्रह्मदेव त्यांना मार्गदर्शन करायचा. आणि ब्रह्मदेवाचं मार्गदर्शन झालं की ते तत्वज्ञान आहे ना, तो त्या राजाचा एक राजा होता, त्या राजाच्या जवळ जाऊन अशा प्रकारे त्याला तत्वज्ञान सांगायचं. कारण इथं जसं आपण काल पाहिलं, पंडित निश्चलदास स्वामी आणि काय करायचे की अशा प्रकारे त्या बुंदीतल्या राजाला हे सगळं तत्वज्ञान सांगायचं आणि त्याचा राज्यकारभार व्यवस्थित चालायचा. म्हणजे लोकांना समाधान वाटायचं, आमचा राजा फार चांगला आहे. तसा हा असणारा राजहंस, हा बोला, हात वर केला, बरं असू चला. काय म्हणत होतो मी, हा, अशा प्रकारे तो राजाला जाऊन हे तत्वज्ञान त्या ठिकाणी सांगायचा. म्हणजे असा श्रेष्ठ असणार राजहंस त्या ठिकाणी त्या झाडावरती राहत होता. आणि त्या झाडाखाली आता कोण आश्रयाला आलेला आहे, तो एक पांतस्थ रस्त्याने जाणारा व्यक्तीने आपला आराम करण्याकरता त्या झाडाखाली झोपला. पण आता उन्हाळ्याचे दिवस होते, झाडाची पानं वगैरे वाळलेली होती. मग आता त्याला असं वाटलं की हा कोणी आपल्या दाराला आपल्या 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 झाडाच्या आश्रयाला आला, म्हणजे आपल्या घरी आलेला आहे, म्हणजे हा पाहुणा आहे. आणि अतिथी कोण असतो, अतिथी देवो भव, म्हणजे देवाच्या अशा प्रकारे आपण सेवा केली पाहिजे, असे संस्कार होते. आणि मग अशा प्रकारे काय केलं त्याने, की आपली जी पंख होती ती पंख पसरली आणि पंख पसरून त्याला चांगले सावली तयार केली आणि त्या सावलीखाली अशा पद्धतीने त्याची चांगली झोप झाली का मनुष्य तावाना होतो, फ्रेश होतो. मग त्याची झोप वगैरे झाल्याच्या नंतर तो आपल्या पुढच्या प्रवासाला निघाला. तेवढ्यात राजहंस खाली आला आणि त्याच्याबरोबर चर्चा करू लागला. म्हणजे मी ह्या झाडावरती राहतो, तुम्ही पाहुणे म्हणजे अतिथी माझ्याकडे आले, तुमचं मी स्वागत केलं, तुम्हाला माझे पंख पसरून अशा प्रकारे झोपेमध्ये विघ्न येऊ नये ते विघ्न मी दूर केले, पण अजून तुमची सेवा करण्याची माझी इच्छा आहे. मग म्हटले काय करतो सेवा, म्हटले काही नाही, तुम्हाला थोडी फळं वगैरे देतो. बरं, मग त्याने काय केली, आता त्याला माहिती होतं ते कुठं चांगली गोड गोड फळे, ते सगळी फळं घेऊन आला आणि अशा पद्धतीनं त्या असणाऱ्या ब्राह्मणाला ती फळं खाऊ घातली. फळं वगैरे खाली. आता पाणी प्यायचं, तुम्हाला आता एक काम करा, हे द्रोणे, पानाचे द्रोणे आहे का नाही, याचे काय करा, तुम्ही पानाचे द्रोण तयार करा. द्रोण तयार करून अशा पद्धतीनं माझ्याबरोबर चाला. मग त्याने तो पुढं चालला, त्याच्या मागं हा चालला. एक तिथं चांगलं मस्तपैकी तळं होतं, तळ्याचं पाणी फार गोड होतं. त्याला म्हटले, हे बघा, हे तळ्याचं पाणी प्या. तळ्याचं पाणी पिलं
आणि म्हणला काही बरोबर पण घ्या, आता पुढच्या प्रवासाला तुम्हाला जायचंय, थोडंफार राहू द्या जवळ. घेतलं पाणी वगैरे. पण संध्याकाळ झाली. त्याने सांगितलं अजून एक द्रोण तयार करा, अजून काही पाणी बरोबर घ्या, आता पुढचा प्रवास तुमचा व्हायचा नाही. मग त्यांनी ते पाणी वगैरे घेतलं. परत मग म्हणलं आता तुम्ही इथंच थांबा. संध्याकाळी त्याला थोडी चर्चा झाली. त्यांनी फळं वगैरे आणली. फळं आणून म्हटलं आता याला झोपायचंय, मग झोपणाऱ्याला मनुष्याला काहीतरी काहीतरी झोपण्याकरता दिलं पाहिजे. आता त्या राजहंसाचं काय, त्यांनी चांगली लुसलुशीत असणारी पानं गवतं आणून मस्त शय्या केली, त्याला तिथं झोपवलं. झोपल्याच्या नंतर परत फळं खायला दिली. परत ते म्हणले द्रोणाचं पाणी घ्या प्यायला. अशी सगळी त्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली. रात्रभर तो तिथं झोपला. राजहंसाने त्याचं संरक्षण केलं. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. सकाळ झाल्याच्या नंतर आता पुढच्या प्रवासाला लागायचंय. त्याने परत फळं वगैरे आणून दिली. म्हणली हे बघा ही फळं वगैरे घ्या, हे सगळं घ्या आणि पुढच्या प्रवासाला अशा पद्धतीने तुम्ही लागा, असं म्हटलं. असं म्हटल्याच्या नंतर त्या फळं देताना याने विचार केला की आता ही जर फळं घेतली आणि 1-2 दिवसामध्ये जर खराब झाली तर या फळाचा काय उपयोग आहे, मग आता काय करावं. म्हणले एक काम करू, याच जर राजहंसाला आपण मारलं, याच राजहंसाला जर आपण मारलं, त्याच्या शरीराचे मांस आहे, त्याचे चांगले लगदे वगैरे तयार करून आणि आपण आपल्याबरोबर जर त्या घेऊन जर गेलो तर काय होईल बरं, आपल्याला पुढचा प्रवास सुखकर होईल. मग याची फळं खाण्यापेक्षा यालाच खाऊ ना, काय फरक पडतो. कृतज्ञ म्हणजे काय, ज्याने आपल्यावरती उपकार केले त्याच्या घातावर टपणं. तरी मी काय मी सांगू का? भस्मासुरू अर्जुन म्हणे, ऐक नाही, मी काय अर्जुन आहे का, अर्जुन काय होतं, मी काय भस्मासूर आहे का, म्हणजे जे तिच्या कृपाला आहे, ज्यांच्या कृपेने अशा प्रकारचा वर प्राप्त करून घ्यावा आणि ते तिचे मन व्याभिचार मनात व्याभिचार यावं का त्यांनाच मारून टाकावा, आहे का नाही. तरी काय मी भस्मासुरू. हा बोला. सांगू का अर्थ त्याचे? हा कृतज्ञ आणि कृतज्ञ. हा हा कृतज्ञ म्हणजे काय, उपकाराची फेड उपकाराने करणारा. हम्म आणि कृतज्ञ म्हणजे उपकाराची फेड अपकाराने करणारा. हा पण इथं उपकाराची फेड उपकाराने होत नाही. हा, इथं अपकाराने झाली ना, फक्त कृतज्ञ आहे तो. कृतज्ञता बाळगत असताना ती फेड होत नाही. हं. पण त्याची जाणीव अंतःकरणामध्ये ठेवणं. गुरुची फेड कशी काय करणार सांगा बरं. ज्ञानोबराय म्हणली हा, कशी काय नाही फेड करता. मग काय या संताचे मानू उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी व्हावे ओतराई, ठेविता ह्या पायी जीव थोडा. आता जीव ठेवला पण तो शब्द काय वापरला, थोडा, तोही पूर्णत्व त्या ठिकाणी काय फेडू शकत नाही, आहे का नाही. मग अशा प्रकारे कृतज्ञता बाळगायची, फक्त अंतःकरणामध्ये जाणीव ठेवायची का यांनी आमच्यावरती उपकार केलेले आहे, बरोबर की नाही. मग अशा प्रकारे ही जाणीव, जाऊ द्या आता तो मुद्दा राहील माग. पुढं ऐका, मला काय सांगायचंय, कृतज्ञ मनुष्य जो आहे का नाही त्याची कुत्री मांस खात नाही, हे मला सांगायचंय. म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये कसा अभिन्नत्वपणा असला पाहिजे हे सांगायचंय. तर मग अशा प्रकारे काय झालं पुढं, की त्याला राजहंसाला त्यांनी फळं देण्याकरता जवळ आला आणि त्याने पकडलं. पकडल्याच्या नंतर अशा पद्धतीनं काय केलं, त्याला धरलं आणि त्याच्या अशा पद्धतीनं पंख वगैरे बाजूला करून ते काटक्या वगैरे गोळा करून त्याला त्याच्यामध्ये जाळून त्याचे मांस गोळा केले आणि तो पुढच्या प्रवासाला लागला. आणि इकडं राजा वाट पाहतोय, आज का राजहंसीनं, आज का राजहंसीनं. आणि मग अशा पद्धतीनं त्या शिप्यांना सांगितलं, म्हणले जावा आणि त्याला त्या राजहंसाला शोधा म्हणे, काय येत नाही चौकशी करा, काही प्रकृती वगैरे काय ढासळले का वगैरे. म्हणून ते सेवक सगळे त्या जंगलामध्ये गेले आणि त्याने शोध लावला. आणि त्या झाडाखाली आल्याच्या नंतर राजहंस काही दिसला नाही, पण त्याची पंख वगैरे काटक्या अर्धवट जळालेल्या त्याने सर्व त्या ठिकाणी पाहिलं आणि त्याने अंदाज बांधला की अशा पद्धतीनं राजहंसाचा कोणीतरी घात केलेला आहे. आणि मग ही वार्ता, ते पंख वगैरे घेऊन आपलं राजाच्या दरबारी हे सगळे सेवक आले. मग त्या राजाला सगळं कळलं. राजहंसाने त्याचा विधीपूर्वक सगळ्या गोष्टी केल्या. पण मग राजहंसाला फार त्याचं वाईट वाटलं. मग म्हटले, बघा कोण असा मनुष्य असेल, जा म्हणले त्या जंगलामध्ये तुम्हाला सापडला तर त्याला घेऊन या. मग ते सगळे सेवक अशा पद्धतीने त्या जंगलामध्ये निघाले. त्यांनी त्या जंगलामध्ये जाऊन अशा पद्धतीनं त्याला शोधलं आणि शोधल्याच्या नंतर चौकशी झाली. मग म्हटले मीच केलं असं असं. मग त्याला घेऊन आले. घेऊन आल्याच्या नंतर म्हटले, का रे बाबा असं का केलं, काय बाबा तुझी त्याने चुकी केली का, काही चुकीचं वर्तन केलं का त्याने. तर तो म्हणला चुकीचं काय, उलट मला त्याने किती सेवा केली माझी. म्हणले एवढी सेवा करून आणि तो असा त्या ठिकाणी वागला. म्हणले मग म्हणले आता एक काम करा, म्हणले याला पण घेऊन चला म्हणले. आणि
त्याला अशा पद्धतीने त्याचे तुकडे तुकडे करा मस्तपैकी आणि बाहेर आणि शहराच्या बाहेर नगराच्या बाहेर त्याचे तुकडे टाका म्हणे. ते कुत्रे मांजरं वगैरे कोल्हे कुत्रे खातीन म्हणे. आणि अशा पद्धतीने त्याचे शरीराचे तुकडे केले आणि त्या कोल्ह्या कुत्र्यांना तिथं खाऊ घालण्याचा प्रयत्न केला. ते तुकडे मांसाचे तुकडे आणि बऱ्याच दिवसापर्यंत तसेच होते. त्याला कोणी खाईनं. कुत्रे वगैरे येऊन कावळे कुत्रे तिथं येऊ नये टपूनच आहे त्या ठिकाणी. पण मात्र अशा पद्धतीनं त्या मांसाला कोणी हुंगून सुद्धा पाहिनं. फक्त मांस दिसतात पण खायची कोणाची इच्छा होईनं. मग ते वास सुटला सगळीकडे दुर्गंध सुटला आणि मग पुढे तिथल्या नगराच्या लोकांनी राजाला येऊन सांगितलं. म्हणलं राजे की हे जे तुम्ही टाकले ना याचा सगळीकडे दुर्गंध सुटलेला आहे. याचा सगळीकडे काय दुर्गंध अशा पद्धतीचा सुटलेला आहे. म्हणून याची काहीतरी विल्हेवाट लावा. ते म्हणले मग तिथं कुत्रे वगैरे नाही का आहे का नाही मांसाहारी काही लोक नाही का तिथं लोक नाही म्हणजे जनावरं नाही का. तर म्हणले आहेत पण ते हुंगून सुद्धा पाहत नाही त्याच्याकडं डुंकून सुद्धा पाहत नाही. म्हणले आता काय करायचं. मग म्हणले राजा म्हणलाय का या आपल्या आरणामध्ये 2 राक्षस राहतात त्यांना घेऊन या त्यांना घेऊन या. मग त्या राक्षसांना आणलं. म्हणले हे मांस तुम्ही खाऊन इथाची दुर्गंधी संपवा. मग ते राक्षस तिथं गेले आणि राक्षसाने बघितलं इथं तर कोल्हे कुत्रे सारे बसलेत आणि हे मांस जर खात नाही आहे का नाही मग आपण कुत्र्याच्या पेक्षा हलके आहोत का. कुत्र्यापेक्षा आपण हलके नाही ना. आपण जरी आसुरे असलो आपण जरी राक्षस असलो पण कुत्र्यापेक्षा आपण खालचे नाहीत ऐक नाही. मग ज्या अर्थी कुत्री खात नाही त्या अर्थी हे मांस कोणाचे असले पाहिजे हे कोणा कृतज्ञ असणाऱ्या मनुष्याचे मांस असले पाहिजे. म्हणून काय म्हणायचं की महाभारतामध्ये ही कथा अशी आली की कृतज्ञ मनुष्याचे मांस कुत्री सुद्धा खात नाही. मग जरा आपल्या जीवनामध्ये आपल्यावर कोणीतरी थोडे उपकार केले असेल मग ते उपकार ज्याने केले त्याच्याशी आपण अपकाराने कधी वागलं पाहिजे का. कधीच वागलं नाही पाहिजे. मग ज्या श्रीगुरूंनी आपल्यावर उपकार केलेले आहेत मग त्या श्रीगुरूंना अभिनत्वाने वंदन करणं नमन करणं हे आपण कधी कुठपर्यंत केलं पाहिजे जोपर्यंत आपल्याला डॉक्टर जाधव बाबा सांगतात अन्न आणि शेण यातला फरक कळतोय का नाही. हे अन्न आहे हे शेण आहे यातलं कोणत्याचा स्वीकार करावा हे जोपर्यंत कळत आहे तोपर्यंत मनुष्याने कधीच कृतज्ञ भावनेने वागू नये. म्हणजे जो आपल्याला ज्ञान जरी झालं पण बुद्धीवर आपण आरूढे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आता श्रीगुरु पण आपल्यापेक्षा वेगळं तत्व नाही ते आपल्याला कळलेलंच आहे. जसं मृगजळ आपल्याला कळतं की नाही हे खोटे मग खोटं असलं तरी प्रतिथला येतं ना. खोटं असलं तरी प्रतिथला येतो. मग आपण त्याला वेगळं काय म्हणतो का मृगजळच म्हणतो. तसे श्रीगुरु समोर आले आणि ते श्रीगुरु आपण तत्वरूपाने पाहत असेल पण श्रीगुरु हे नाव आहेच का नाही. मग त्याला वंदन करायचं का नाही वंदन करायचं पण कसं करायचं अभिनत्वाने वंदन करायचं. असं श्रीगुरूला जर वंदन केलं तर परमात्म्याची कृपा आपल्यावरती बहाल होणार नाही का नित्य होणार नाही का. श्रीगुरूची सेवा केल्याने आपल्याला कृपा परमात्मा सुद्धा काय होतो आपल्यावरती अनुग्रह नित्य त्या ठिकाणी करत असतो. आणि परमात्म्याचे जर आपण कृपा संपादन केले तर श्रीगुरू आपल्यावर अनुग्रह करत नाही का. श्रीगुरू आपल्यावर अनुग्रह करतात. श्रीगुरू आणि परमात्मा भिन्न आहे की एकच आहे. संत तेथे हरी हरी तेथे संत आहे का नाही. हरी तेथे संत संत तेथे हरी ऐसे वेदचारी बोलतात. हे चारी वेदाने सांगितलं देवते संत निमित्त त्या प्रतिमा. मग या सर्वांना पाहत असताना कसं पाहायचं अभिन्नत्व स्वरूपाने त्या ठिकाणी पाहायचं. आणि अभिन्नत्व स्वरूपाने पाहणं हेच काय त्या ठिकाणी खरं नमन आहे. चला भरपूर चर्चा झाली यावरती. ओम नमोजी श्रीकृष्ण राया मजवरी तुझा अनुग्रह व्हावया श्री गुरु चरण कमळा या अभिनत्वे नमितो. ओम नमोजी श्रीकृष्ण राया. श्रीकृष्ण राजा हाच कोणी ओंकार स्वरूप असणारा परमात्मा आहे. त्याचा माझ्यावरती मजवरी तुझा अनुग्रह व्हावा तुझा माझ्यावरती अनुग्रह होण्याकरता श्री गुरु चरण कमळा अशा प्रकारे मी अभिनत्वाने म्हणजे भेद टाकून त्या ठिकाणी नमन करत आहे. पुढे पहा. जो स्वस्वरूपी अतिने छळ त्याची मुमुक्षुस इच्छा प्रबळ असे दयेची मूर्तीची केवळ म्हणून होते दास त्याचे. जो स्वस्वरूपी अतिने छळ त्याची इथपर्यंत हे करा. जो स्वस्वरूपी अतिने छळ आता स्वस्वरूपाच्या ठिकाणी काय स्वस्वरूप म्हणजे आपलं असणारं आत्मस्वरूप आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काय निश्चळ शब्दाचा अर्थ काय होतं न हलणे हलणार नाही म्हणजे स्थिर असणं. कसं स्थिर असणं जसं आपण मागे एक ओवी पाहिली जैसा निर्वातीचा दीपो सर्वता नेणे कंपो ऐक नाही म्हणजे निवाऱ्याला ठेवलेला दिवा हालचाल करतो का
एकसारखा त्या ठिकाणी ते होत असतो. तसं या ठिकाणी काय आहे, अतिनिच्छळ म्हणजे ज्याची बुद्धी आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काय आहे, अतिशय निश्चळ म्हणजे अतिशय स्थिर आहे, थोडी सुद्धा हालचाल करणारी नाही. अशी कोणाची बुद्धी निश्चळ आहे? निश्चळ पंडित निश्चलदास स्वामी आहे का नाही. यांची बुद्धी काय आहे, आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अशा प्रकारे निश्चल आहे, स्थिर आहे, न हलणारे आहे. अशा प्रकारे त्याची त्याची म्हणजे त्या निश्चलदासांची अशा प्रकारे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बुद्धी निश्चळ आहे. मुमुक्षुची इच्छा प्रबळ आहे का नाही. आणि अशाच असणाऱ्या पुरुषाची मुमुक्षाला काय असते, इच्छा असते. पण कोणती इच्छा असते? प्रबळ इच्छा असते. मुमुक्षु शब्दाचा अर्थ काय होतो? ओंकार महाराज, ओंकार महाराज हाय का गेले? मग हे असं होतं, आम्हाला माहित नाही. तुमचा व्हिडिओ बंद आहे म्हणलं, काय माहिती तुम्ही हाय का नाही? जवळ आहे का? मोक्ष साधनाची तीव्र इच्छा यालाच मोक्ष म्हणतात. हा, मुमुक्षु म्हणजे काय हे लक्षात. पटपट पटपट थोडं बोलायचा प्रयत्न करा. थोडा 1 तास आपल्याला मोबाईल जवळ ग्रंथाजवळ बसूनच राहायचं. आपल्याला बाकीचे काम असेल थोडं ॲडजस्ट करायचा प्रयत्न करा. जे विचारसागर चांगले झाले असेल त्याने थोडं मला सहकार्य करायचा प्रयत्न करा. कुठं माझं पण मागं पुढं होऊ शकतं अशा पद्धतीनं. मग मुमुक्षु म्हणजे काय? मोक्ष संसार बंधाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती याला मोक्ष म्हणतात. आणि तो मोक्ष मला प्राप्त व्हावा आहे की नाही, अशी ज्याची इच्छा किंवा त्याची प्रबळ इच्छा, असं ज्याची इच्छा आहे ते असणारे मुमुक्षु नावाचे साधक. आणि त्या साधकांना कोण प्राप्त व्हावे? कोण प्राप्त व्हावे? ज्याची बुद्धी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निश्चळ आहे, स्थिर आहे, त्याची बुद्धी आहे का नाही. असा असणारा कोण? श्री गुरु म्हणजे निश्चलदास स्वामी आहे का नाही. त्यांना प्राप्त करून घेण्याची काय आहे, अंतःकरणामध्ये अशा प्रकारची प्रबळ इच्छा आहे. कोणाला? मुमुक्षुला. म्हणून जो स्वस्वरूपी अतिनिच्छळ, जो स्वरूपाच्या ठिकाणी ज्याची बुद्धी अतिशय त्या ठिकाणी निश्चळ स्थिर आहे, त्याची मुमुक्षुचं इच्छा प्रबळ. आणि त्या असणाऱ्या ज्याची बुद्धी निश्चळ त्याची मुमुक्षुला आणि प्राप्त करून घ्यावा अशी प्रबळ इच्छा आहे. असे दयेची मूर्ती केवळ म्हणून होते दास त्याचे. आता ते स्वरूपाच्या ठिकाणी अति निश्चळ आहे, मग ते निश्चळ आहे म्हणून तर त्या ठिकाणी काय, ते दयावान सुद्धा आहे, ते श्रोत्रिय आहे, ते ब्रह्मनिष्ठ आहे. आणि ते कोणी अजून? श्रोत्रिय आहे, ब्रह्मनिष्ठ आहे, ते दयाळू आहे म्हणजे कृपाळू त्या ठिकाणी आहे. बरोबर आहे की नाही. म्हणून त्याचे दास होते. कोणाचे दास व्हावं आपण? फक्त श्रोत्रिय आहे, ब्रह्मनिष्ठ आहे आणि दयाळू नाही, त्याचे दास होऊन चालेल का? नाही होणार. कारण एका विना कामा नाही. ते उपयोगाचं आहे का? उदक अग्नी धान्य झाल्या गडे पाक, म्हणजे तिन्ही गोष्टीची गरज आहे. उदक पाण्याची गरज आहे, धान्य पिठाची गरज आहे, आणि अग्नीची पण गरज आहे. अग्नी बाजूला केल्यानं जर आपण म्हणलं स्वयंपाक करायचा, कसं काय स्वयंपाक होऊन? एका विना कामा नाही. तसं श्रोत्रिय असला पाहिजे, ब्रह्मनिष्ठ असला पाहिजे आणि तो दयाळू असला पाहिजे. या तिन्ही एकत्र गोष्ट आले का तो काय? मूर्तिमंत दयेची प्रत्यक्ष मूर्ती होते त्या ठिकाणी. आणि अशा प्रकारे असे दयेची मूर्तीच केवळ म्हणून होते दास त्यांचे. कोण दास होतात बरं त्यांचे? सामान्य लोक दास होतील का? इथं प्रश्न तयार करा वाटलं तर. कोण होतील दास त्यांचे? मुमुक्ष होते दास त्यांचे, असा प्रश्न तयार करायचा म्हणजे मग तुमच्या लक्षामध्ये येईल. इथं वरती एक प्रश्न तयार करा. अभिनत्वे नमितो. का अभिनत्वे नमितो? श्री गुरु चरण कमळाला अभिनत्वाने का नमन करतो? हा एक प्रश्न तयार करा. इथं हा एक प्रश्न तयार करा. चला, ये पदीचा निश्चल दास ये पदीचा हाचे अर्थ असे साचा, म्हणून त्याच्या ग्रंथाचा गौरव चित्ता फार वाटे. निश्चल दास ये पदीचा. ये पदीचा कशा पदाचा? पद शब्दाचा अर्थ शब्द आहे का नाही. मग कशा पदाचा? कशा योग्यतेचा? जो स्वस्वरूपी अति निश्चळ आहे का नाही, अशा प्रकारचं हे त्याचे काय पद त्या ठिकाणी आलेलं आहे. म्हणून ये निश्चलदास ये पदीचा वरील प्रमाणे जे विचार आलाय का नाही, तो केवळ त्याची बुद्धी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर आहे अशा पदीचा कोण? निश्चलदास आहे का नाही. ये पदीचा हाची अर्थ असे चाचा, अशा प्रकारचा जो अर्थ केला का नाही, तो कसा अर्थ आहे?
खरा आहे का खोटा आहे, तो साचा निश्चित करून बरोबर आहे की नाही, हा जो अर्थ केला की नाही तो अगदी बरोबर आहे. हाचे अर्थ असे साचा, असाच अर्थ या ठिकाणी जो केलेला आहे तो योग्यच आहे, निश्चित आहे, साचा आहे. म्हणून त्याच्या ग्रंथाचं गौरव चित्ता फार वाटत असे. म्हणून त्याच्या ग्रंथाचा कोण म्हणतात, साखरे महाराज या ठिकाणी म्हणतात आहे का नाही. त्याच्या ग्रंथाचा म्हणजे विचारसागर नावाचा जो ग्रंथ त्याने केलेला आहे, कोणी केलेला आहे ग्रंथ, प्रथम पंडित निश्चलदास स्वामींनी अशा प्रकारे हा जो ग्रंथ केलेला आहे त्या असणाऱ्या ग्रंथाचा गौरव चित्ता फार वाटत असे. आमच्या चित्ताला गौरव, स्वाभिमान, अभिमान अशा प्रकारे काय आदर मनाला त्या ठिकाणी, चित्ताला त्या ठिकाणी वाटत आहे. बोला आता याच्यामध्ये काय तुम्ही प्रश्न तयार करू शकता, बोला. निश्चलदास यांनी केलेल्या ग्रंथाचा गौरव कोणाला वाटत असेल? असं करा. आता याच्यात फक्त सराव करता घ्या वाटलं तर, याच्यामध्ये जास्त काय नाही, पण सराव होऊन जाईल थोडा. पुढे चला. आयसा निश्चलदास थोर पंडित विचारसागर ग्रंथ वेदांत आणिला सो हिंदी भाषेप्रत उद्धाराया जना आर्थिका. आयसा निश्चलदास थोर पंडित, अशा प्रकारे हे निश्चल दास ज्याची बुद्धी स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर आहे, ते निश्चल आणि बुद्धी स्वरूपाच्या ठिकाणी आहे तिथं दास म्हणायचं, बरोबर की नाही. असो, आणि त्यांचं नाव पण निश्चलदास होतं. म्हणून आयसा निश्चलदास थोर पंडित, थोर महान श्रेष्ठ असणारा कोण आहे, पंडित आहे. पंडित म्हणजे कोण पंडित, तुकोबांच्या भाषेमध्ये पंडित तोची एक भला नित्य भजेजो विठ्ठला, किंवा आपण पंडित शब्दाची व्याख्या विद्या विनय संपन्नी हस्तिनी काय विद्या विनय संपन्नी असं काहीतरी पुढं, आता बघा बरं आठवतं का, म्हणजे जो विद्येमध्ये विद्या सांगत असताना शुनी चैव शुपाकेच पंडिता समदर्शिनी, पंडिताला काय सगळं सम असलं पाहिजे. म्हणजे तिथं हत्ती असेल, कुत्रा असेल, चांडाळ असेल, गाय असेल, सगळ्यामध्ये काय सर्वांना सम पाहतो. जो सगळ्यांना सम पाहतो तोच काय थोर असणारा पंडित आहे. म्हणून निश्चलदास थोर पंडित, हे निश्चलदास स्वामी आहे, हे मोठे थोर असणारे महान पंडित आहे. काय केलं त्यांनी, या पंडितांनी विचारसागर ग्रंथी वेदांत आणि विचारसागर नावाचा जो ग्रंथ तयार केलेला आहे, त्या ग्रंथामध्ये काय वेदांत, म्हणजे त्या विचारसागर नावाच्या ग्रंथामध्ये संपूर्ण वेदांत आणलेला आहे. संपूर्ण वेदांत म्हणण्याचं तात्पर्य काय, सर्व वेदांताचं सार कुठं आणलंय, विचारसागर नावाच्या ग्रंथामध्ये आणलेलं आहे. विचारसागर ग्रंथी वेदांत, विचारसागर नावाच्या ग्रंथामध्ये अशा प्रकारे वेदांताचं, संपूर्ण वेदांताचं सार आणलेलं आहे. संपूर्ण वेदांत म्हणल्याच्या नंतर जमणार नाही, पण वेदांताचं सार आणलं हा इथं हे जमू शकतं. संपूर्ण वेदांत म्हणलं का मग घोळ होऊ शकतो आहे ना, म्हणून त्याचं सार लक्षात घेतलं तर जमू शकतं. आणिला सो हिंदी भाषेप्रत, आता हा आणला पण कसा आणला, सो हिंदी, स्वतःची भाषा कोणती होती त्यांची, हिंदी भाषा होती. आणि सो हिंदी भाषा आणि प्रत म्हणजे कोणती प्रत, जी प्रत त्या ठिकाणी संस्कृत रूपाने होती, बरोबर की नाही. ज्यामध्ये उपनिषद होती, ब्रह्मसूत्र होती, भगवद्गीता होती, हे सगळ्याचं सार त्याची प्रत. आणि कशी प्रत तयार केली, सो हिंदी भाषेमध्ये तीच प्रत काय केली, त्याचीच कॉपी कुठं केली, स्वतःच्या हिंदी भाषेमध्ये अशा प्रकारची प्रत निर्माण केली. ही प्रत म्हणजे विचारसागर नावाची प्रत निर्माण केली. का निर्माण केली, उद्धाराया जना आर्थिका, ह्या जगाचा उद्धार करण्याकरता. पण इथं आर्थिक शब्द आलेले आहे का नाही. आर्थिक शब्दाचा काय होतो, धर्म, अर्थ, काम, मोक्ष, हे सगळं अर्थचिन्ह आहे त्या ठिकाणी, हे सगळं अर्थ आहे. पण त्यामध्ये धर्म, अर्थ, काम हे त्या ठिकाणी गौण आहे. आणि मूळ पुरुषार्थ काय, मुक्ती सायुजता वरा ह्याची करा बापानो. मग आता इथं शब्द तर अर्थ शब्द आलाय. मग तुकोबराय म्हणतात की नाही, परमार्थ धन आहे का नाही, परमार्थ धन हे मोठं धन म्हटलं ना सगळ्यात. मग इथं अर्थ शब्दाने घ्यायचं, काय घ्यायचं, परमार्थ धन आहे का नाही, म्हणजे मोक्ष असं असणार हे काय आर्थिक. आणि त्याच्यासाठी काय तो मिळावा जना, उद्धाराया जना, म्हणजे जगाचा उद्धार करण्याकरता हे आर्थिका म्हणजे मोक्ष देण्याकरता अशा पद्धतीने काय केलं, आपल्या सो हिंदी भाषेमध्ये ही प्रत
म्हणजे ते संस्कृत ज्ञान आहे ते आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये आणलेलं आहे. याच्यात काय प्रश्न तयार होईल ओंकार महाराज बोला. पंडित निश्चलदास स्वामींनी हम्म. विचारसागर ग्रंथ हम्म. हिंदी भाषेमध्ये का आणला? तो आपला पहिला झालेलाच आहे ना, हम्म. पहिल्यांदा प्रश्न झालेलाच आहे ना तो. हम्म. 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 आणि पुढे पण एकदा होणार आहे अजून. जाऊ द्या. पंडित निश्चलदास पंडित कसा आहे असे प्रश्न करा, सोपा म्हणजे सगळ्याला कळण, असं ओव्या पाहिलं तरी लोकांना कळण असे सोपे प्रश्न तयार करा, है की नाही. ज्याशी नाही संस्कृत ज्ञान त्याशीही व्हावे ब्रह्मज्ञान, अवश्य त्या प्रक्रिये करून रचना जाण केली ग्रंथी. ज्याशी नाही संस्कृत ज्ञान, ज्याला अशा प्रकारे संस्कृतातलं अजिबातही ज्ञान नाहीये, त्याशीही व्हावे ब्रह्मज्ञान, आणि त्याला सुद्धा काय अशा प्रकारे ब्रह्मज्ञान व्हावं. माईक कोणाचं तरी चालू राहिलं पहा बरं, माईक चालू राहिलं कोणाचं तरी. जर बोलायचं असेल ना माईक चालू करा, हात वर करा, आणि जर काही बोलायचं नसेल तर मोबाईल पासून जरा थोडं सावध राहा, म्हणजे चालू होत नाही बाकीच्या गोष्टी. चला, ज्याशी नाही संस्कृत ज्ञान त्याशीही व्हावे ब्रह्मज्ञान. आता ज्याला कोणाला संस्कृताचं ज्ञान नाहीये आणि त्याला सुद्धा काय अशा प्रकारचं ब्रह्मज्ञान व्हावं. कशा प्रकारचं? ज्याला संस्कृतातून जे ब्रह्मज्ञान प्राप्त होतं त्याला ह्या प्राकृतातून आपल्या स्वभाषेमधून अशा प्रकारे ते ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान अशा प्रकारे प्राप्त व्हावं. आता त्याच्यावर बराच विचार जरी आला पण वेळ काय आपल्या हातात नसतो, तर थोडं पटापटा घेऊ, संपवण्याचा प्रयत्न करू 5-10 मिनिटांमध्ये. ज्याशी नाही संस्कृत ज्ञान त्याशी व्हावे ब्रह्मज्ञान, अवश्य त्या प्रक्रिया करून रचना केली ग्रंथी. अवश्य त्या प्रक्रिया, याच्यामध्ये प्रक्रिया पाहायला मिळतात की नाही पहा बरं. काय काय प्रक्रिया आहे? प्रक्रिया सांगत असताना तुम्हाला काय आठवतात का प्रक्रिया? विचारसागरवाल्यांना ज्याच्या अज्ञानाने जे भासते त्याच्या ज्ञानाने ते निवृत्त होतं. आता ज्याच्या अज्ञानाने जे भासतं किंवा ज्याच्या अज्ञानाने जे उत्पन्न होतं, रजेवर काय उत्पन्न झाला, रजेवर काय भासलं आहे का नाही, ते त्याच्या ज्ञानानेच निवृत्त होतं. त्याच्यानंतर लयरूप निवृत्ती, आत्यंतिक निवृत्ती. काय सांगितलं? लयरूप निवृत्ती म्हणजे काय आणि आत्यंतिक निवृत्ती म्हणजे काय? कार्यासहित कारणाची निवृत्ती, ती आत्यंतिक निवृत्ती. आणि लयरूप निवृत्ती म्हणजे काय? कारण बाजूला ठेवून कार्याची निवृत्ती करणं, म्हणजे ही लयरूप निवृत्ती. अशा प्रक्रिया केल्यात. अजून काय केलं? त्याच्यामध्ये समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होत असतो. अशा महत्वाच्या जेवढ्या काय प्रक्रिया आहे की नाही तेवढ्याच प्रक्रियेचा स्वीकार केला म्हणजे सगळ्याला कळतील, बरोबर की नाही. सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने काय आहे अज्ञान, अशा त्या ठिकाणी काय केलेल्या आहे प्रक्रिया त्या ठिकाणी केलेल्या आहेत. त्या प्रक्रिया रचना अवश्य त्या म्हणजे जेवढ्या आवश्यक आहे गरजेच्या आहे अशा प्रक्रिया करून रचना जाण केली ग्रंथी. अशा प्रकारे रचना ह्या ग्रंथामध्ये केलेली आहे. त्या हिंदी विचारसागराचे पूर्वीच मराठी भाषांतर केले साचे, उपकार ते हरभरे यांचे मानिती सर्व जिज्ञासू. त्या हिंदी विचारसागराचे, आता हे कोण म्हणतंय? हे साखरे महाराज म्हणतात. काय म्हणतात की त्या हिंदी विचारसागराचे पंडित निश्चलदास स्वामी यांनी जो विचारसागर केला आणि त्याच्यावरती नंतर हरभरे शास्त्री त्याने त्या दोह्या घालून ओव्या त्या ठिकाणी केलेल्या आहेत. त्याची ओवी पुढे येणार आहे. मग त्या हिंदी असणारा विचारसागर आहे का नाही, विचारसागराचे पूर्वी अगोदरच म्हणजे आम्ही आता गेलेला हा विचारसागर रहस्य, याच्या पूर्वीच काय मराठी भाषांतर केले साचे, निश्चित करून त्याचं काय खरोखर अशा प्रकारे निश्चितपूर्वक मराठी भाषांतर झालेलंच होतं. कोणी केलं? उपकार ते हरभरे यांचे मानिती सर्व जिज्ञासू. आणि जे सगळे जिज्ञासू आहेत का नाही ते हरभरे शास्त्री यांचे उपकार मानतात. का मानतात? कारण तो सर्व भाषेमध्ये ग्रंथ झाला, पण आपल्या मराठी भाषेमध्ये सर्वात प्रथम ग्रंथ कोणी केला तर राजमान्य हरभरे शास्त्री यांनी केला. मग जिज्ञासू कोणाचे उपकार मानतात? जिज्ञासू आधी त्यांचे उपकार मानतात का त्यांनी आधी हा ग्रंथ आणि अशा पद्धतीनं आणि ओवी रूपाने आपल्या मराठी भाषेमध्ये निर्माण केला. अशा प्रकारे म्हणून सर्व जिज्ञासू त्यांचे उपकार मानतात. मीही त्या ग्रंथाचे वाचन केले बहुत काल चिंतन, जाणाया प्रक्रिये लागून तव निश्चय ऐसा मनी झाला. मीही त्या ग्रंथाचे वाचन, आता मीही, आता ह्या शब्दाला काय तात्पर्य?
मी ही हे कोण म्हणत आहे बरं? साखरे महाराज वा असं असं लक्षात घ्यायचं आहे का नाही. मीही त्या ग्रंथाचे वाचन म्हणजे ह्या ओव्यांचे जर कमीत कमी चटक सराव लागला तर मग सोपं होऊन जाऊ शकतं. मीही त्या ग्रंथाचे वाचन केले बहुत काल चिंतन. मग मी त्या ग्रंथाचं वाचन केलं. साखरे महाराजांनी हा ग्रंथ करत असताना आधी काय केलं, त्याचं पुष्कळ काळापर्यंत काय केलेले चिंतन केलेले. एकाएकी हा ग्रंथ घेतला आणि बसले लिहायला, असं नाही चालत. मग त्या ग्रंथाचं वारंवार वारंवार चिंतन. आता दादाने एक दिवस सांगितलं की ते म्हटले की हे ग्रंथ सार्थ झाले म्हणजे दांडेकर मामा वगैरे जे झाले असतील याने काय केलं, याचं वारंवार वारंवार आवर्तन केले आणि मग त्या सर्वांचं सार लक्षात आलं आणि मग अशा पद्धतीने त्याचे काय केले, अर्थ केले. एकाएकी केले का? एकाएकी केले नाही. म्हणजे ज्या अर्थी इथं बहुत काळ असं जे विचार आलेला आहे याचा अर्थ साखरे महाराजांनी बऱ्याच काळापर्यंत त्याचं चिंतन केलेलं आहे. आता त्यांचं ते चरित्र मागं आलेलं आहे. मुळात साखरे महाराजांचं घराणं म्हणजे ज्ञानेश्वरीला मानणारं, पण ज्ञानेश्वरीचं चिंतन करता करता त्यांनी विचारसागराचे बरेच आवर्तनं केली. नंतर ते शिकून घेतला आणि शिकून घेऊनच मग अशा पद्धतीनं सगळ्याचं सार काय आणि याच्यात आवश्यक काय आणि अनावश्यक काय या सगळ्या गोष्टींचा विचार करून बरं का. आणि हा कसा केला, बहुत काळ पुष्कळ काळापर्यंत याचं चिंतन केलं. आणि जाणाया प्रक्रिये लागून तव निश्चय ऐसा मनी झाला. मग काय, जाणं या प्रक्रिया लागू नये म्हणजे वेदांत शास्त्राच्या ज्या काही त्या ठिकाणी प्रक्रिया आहे त्या प्रक्रिया समजून घेण्याकरता मी अशा पद्धतीनं बहुत काळ चिंतन या ग्रंथाचे केलं. आणि चिंतन केल्याच्या नंतर तव निश्चय ऐसा मनी झाला, तेव्हा माझ्या मनामध्ये निश्चय अशा प्रकारचा झाला. काय निश्चय झाला? उपनिषद जे गाती व्यासही जे दाखविती वाखाणिती तेची आचार्य शंकरमूर्ती कथिती हितार्थ जनाच्या. उपनिषद जे गाती, आता उपनिषद काय सांगतात, तत्वस्वरूपाचं वर्णन करून सांगतात. आता उपनिषदामध्ये काय आलेले, महावाक्य आलेले ना, आयम आत्मा ब्रह्म, तत्वमासी, प्रज्ञानम ब्रह्म, हेच महावाक्य आले. हेच उपनिषद सांगतात ना. हेच उपनिषद सांगतात की ते ब्रह्मत्व आहे म्हणजे तत्वस्वरूपाशी जीवाला तत्वस्वरूपाशी ऐक्य करून देण्याचं काम करतात. म्हणून उपनिषद जे गाती हेच उपनिषदाचं काय गायन आहे त्या ठिकाणी. उपनिषद जे गाती आणि व्यासाधिक जे वाखाणिती, व्यासाधिकाने जे ब्रह्मसूत्र केलेले ते कशाला अनुसरून केलं? उपनिषद आपलं ब्रह्मसूत्र जे झालं ते ब्रह्मसूत्र जे झालं ते उपनिषदातलं सारं चाललं ना त्याने, का उपनिषदाला सोडून आणलं काही? उपनिषदात जे आलं का नाही ते कुठं पाहिलं व्यासाने? आपलं ब्रह्मसूत्र जे आले ते कुठं पाहिलं? उपनिषदामध्ये पाहिलं आणि उपनिषदातलं सगळं तात्पर्य समजून घेतलं आणि त्या सगळ्या तात्पर्याचं सारकुती श्लोकामध्ये मंत्रामध्ये काढलं तर 555 असणारे सूत्र काढले. आणि त्या 555 सूत्र हे उगाच आपली खिशात घालायची चोपडी ना, पुष्कळ मोठी झाली चोपडी. आता चोपड्या कोणी वापरत नाही. खिशात घालायची चोपडी ना ती सुद्धा जास्त होईल. ती 10 रुपयाला गीता मिळते का नाही? एवढी छोटी 10 रुपयाला गीता आहे. 700 श्लोक येतात. त्याच्यापेक्षा छोटंच पुस्तक लागन आहे का नाही? म्हणजे खिशामध्ये वाटतं 5-25 पुस्तकं नक्की बसल एवढं त्याने तयार केलं. म्हणजे काय, घागर में सागर म्हणजे हे ब्रह्मसूत्र तयार झालं. हे काय घागर आहे आणि तो सागर आहे सगळा त्याचा. म्हणजे अशा पद्धतीनं उपनिषद जे गाती ज्या तत्व स्वरूपाचं वर्णन करून गातात, व्यासाधिकी जे वाखाणिती आणि तेच काय करतात, व्यासाधिक ब्रह्मसूत्राच्या रूपाने काय करतात, वाखाणिती अशा प्रकारे वर्णन करतात. आणि तेच वर्णन कोण करतात? तेची आचार्य शंकरमूर्ती. आता त्याच्यावरती भाष्य आहे ना, म्हणजे व्यासाधिकाने काय केलं, भगवद्गीतेवरती व्यासांचंच आहे त्या ठिकाणी. तैसे व्यासयुक्ती अलंकारले आवडे ते बर्वेपण पातले ते जाणूने काय आश्रयले इतिहासी असं म्हटलं का नाही. म्हणजेच अशा पद्धतीने व्यासाधिकी जे वाखाणिती व्यासाने जे वर्णन करून सांगितलं का नाही तेच असणार काय आचार्य शंकरमूर्ती. भगवान शंकर हे काय आचार्य त्या ठिकाणी आणि मूर्ती म्हणजे मूर्तिमंत भगवान शंकर कथिती हितार्थ जनाच्या आणि जनाच्या लोकाच्या हितार्थाकरता त्याचंच काय करतात, भाष्य रूपाने कथन करून सांगत आहे. पुढे पहा बघा बरं का, वेळ किती झालेला आहे मला दिसत नाही इथं. आता हे पटपट चालेल की एक ओवी घेतो आणि थांबून घेतो. एवढं सांगितल्याच्या नंतर नाही लक्षात यायचं, थोडं एक ओवी घेऊ वाटलं तर उद्याला आपण याचं होऊन जाईल. असं चला.
स्वरूपे शंकर निष्काम खरा परी उपाधी योगे लोक सहारा लागून करेल व्यापारा परत्या सहारा अवधी असे स्वरूपी शंकर निष्काम खरा. आता शंकराचार्य हे काय भगवान शंकराचे साक्षात काय अवतार आहे. म्हणजे भगवान शंकर त्या ठिकाणी कसे काही कामना आहे का त्यांना काही कामना नाही. स्मशानभूमीमध्ये जाऊन बसायचं उंच टेकडीवर कुठं जाऊन बसायचं काही कोणाशी कामना नाही काय नाही. गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासोके हार. काय गज आहे का नाही तो गजाचं म्हणजे हत्तीचं चमडं घातलेलं आहे व्याघ्रांबर खाली वाघाचं घातलेलं आहे. हाय का त्याला आपल्यासारखे असे चांगले कपडे वगैरे काही घालायला. आपण जातो का नाही कपडे घालायला भारी भारी रेमंडचे कपडे भारीतले कपडे द्या हलकी देऊ नका असं काही त्याचं आहे का. त्याचं प्युअर रेमंड आहे म्हणजे अशा प्रकारचं त्याचं गजचर्म व्याघ्रांबर हे असंच घालतो बिचारा. त्याला काही कशाची अपेक्षा नाही. तुम्हाला लगेच मस्त बाकीचे गंध वगैरे सुगंध वगैरे त्याला काय लागत नाही. घेतला बस स्मशानात जातो तिथलीच राग घेतो मस्तपैकी अंगाला फास होतो. काही कामना आहे का. मग खरा तोच निष्काम आहे ना तोच निष्काम आहे. आणि त्यांचा अवतार सुद्धा कसा असन बरं अहो निष्काम लहान वयातच म्हणू लागले मला दीक्षा मला संन्यास घ्यायचा म्हणू लागले का नाही. म्हणजे काही संसारात राहावं अशी इच्छा आहे का काही इच्छा नाही. म्हणजे याचा अर्थ काय ते खरे निष्काम आहे. आणि भगवान शंकर निष्काम आहे तर शंकराचार्य सुद्धा काय निष्काम स्वरूपाचे आहे. म्हणून स्वरूपी शंकर स्वरूपाने शंकर निष्काम खरा निष्कामाचे त्या ठिकाणी पण उपाधी योग हे लोकसहारा. आणि अशी त्याची उपाधी कोणती आहे भगवान शंकराची भगवान विष्णूची ब्रह्मदेवाची काय उपाधी आहे सांगा बरं. ब्रह्मनिर्मिती करतोय विष्णू पालन करतोय आणि शंकर संहार नाश करतोय सृष्टीचा. मग नाश कशाने होतो आपण जर जास्त झोपा बरं पार तमोगुण प्रमादी व्हा बरं नाशच होतो ना आपला पण. म्हणजे मग ह्या ठिकाणी काय तमोगुण प्रधान कोण असेल तर भगवान शंकर आहे. हे तमोगुण प्रधान त्यांचा स्वभाव तशा पद्धतीचा आहे. भगवान विष्णू कसे सत्वगुणी आहे आणि ब्रह्मदेव कसा आहे रजगुणी उत्पन्न करणार आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीनं पाहतो. मग या ठिकाणी उपाधी कोणती आहे भगवान शंकरांना तमोगुणी उपाधी आहे का नाही. म्हणजे तमोगुणाच्या योगाने संबंधाने लोकसहारा. आणि ह्या लोकसहार म्हणजे लोकांचा असणारा सहार करायचा आहे. म्हणजे या सृष्टीचा पूर्ण काय करतो सहार त्या ठिकाणी करतो. म्हणजे याच्यातून काय आलं की स्वरूपी शंकर निष्काम खरा भगवान शंकर स्वरूपाने कसे निष्काम आहेत खरोखर पण उपाधी योगे लोकसहारा. आणि आपल्या तमोगुणी उपाधीच्या योगाने सृष्टीचा सहार करण्याकरता लागून करील व्यापारा. अशा प्रकारे आपली असणार लागून करील व्यापारा आणि आपलं त्या सृष्टीचं लोकसहाराचं काम करण्याकरता आहे का नाही. व्यापारा म्हणजे कार्यरूप व्यापार करण्याकरता काय करतात तमोगुणी उपाधीचा स्वीकार करतात आणि लोकसहार करतात. पण त्या सहारा अवधी असे पण त्याला सहार करायला अजून काय अवधी आहे वेळ आहे का. आता लगेच नाश करायचा आहे आता नाश करायचं नाही आता लोकांचं हित केलं पाहिजे आहे का नाही. आणि मग सृष्टीचा काळ संपत आला का मग त्याचा नाश करायचा आहे. पण त्या सृष्टीचा नाश करायला मात्र अजूक त्या ठिकाणी काय वेळ आहे. म्हणून आता काय करतील आता मात्र अवतार घेऊन अशा पद्धतीनं धर्मकार्य काय त्या धर्मकार्याचा प्रसार करतील. त्याचा विचार आपण उद्याला करू. आता भरपूर वेळ झालेला आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम शांती शांती शांती. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.